लहानपणी मी खूप मोठी चूक केली होती. आपण त्या न कळत्या वयामध्ये असतो आणि मला वाटलं होतं मी काळी काय, ही चूक करता कामा नये. नमस्कार, मी जुई गडकरी आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जुई गडकरी ब्लॉग्स. तर आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण बऱ्याच दिवसांपासून, ॲक्च्युली बरीच वर्ष मला बरेच जण मेसेजेस करतायत की तुझं स्किन केअर रुटीन काय आहे हे आम्हाला सांग. आणि मला शांतपणे वेळ मिळत नव्हता हा व्हिडिओ शूट करायला. सो फायनली आज मला वेळ मिळालेला आहे. आज तसा लाईट पण व्यवस्थित आहे आणि झोप छान झालेली असल्यामुळे आज स्किन जरा बरी वाटते मला. म्हटलं आज आपण हा ब्लॉग शूट करावा. तर सगळ्यात आधी डिस्क्लेमर म्हणूनच समजा की मी आज तुम्हाला जे जे प्रॉडक्ट्स दाखवणार आहे किंवा माझं स्किन केअर रुटीन जे आहे ते माझं स्किन केअर रुटीन आहे. प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची स्किन सेन्सिटिव्ह पण वेगवेगळ्या प्रकारे असू शकते, वेगवेगळ्या गोष्टींना असू शकते. तर त्यामुळे तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरशी चर्चा करा, त्यांच्याशी बोला आणि त्यांनी जर रेकमेंड केली तुम्हाला तीच प्रॉडक्ट्स तर तुम्ही ती वापरा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी व्हिडिओच्या शेवटी मी घरामध्ये जो फेस पॅक बनवते आणि लावते तो कसा बनवते, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय काय असतात ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर बघत राहा जुई गडकरी ब्लॉग्स अगदी शेवटपर्यंत. मुद्दाम कॅमेऱ्याच्या खूप जवळ येऊन आत्ता बोलते मी, कारण तुम्हाला कळेल की स्किनवरती आत्ता काही प्रोडक्ट्स आहेत किंवा नाही आहेत. आत्ता मी माझी स्किन फेस फक्त छान धुतलेला आहे आणि त्यावरती माझं मॉइश्चरायझर लावलेलं आहे. तर आता सुरुवात करूया आपल्या ह्या व्लॉगला आजच्या. तर सगळ्यांच्यासाठी क्लेन्झिंग, टोनिंग, स्क्रबिंग, मॉइश्चरायझिंग ह्या ज्या 4 स्टेप्स असतात त्या सगळ्यांसाठी असतीलच असं नाही आहे, कारण माझी स्किन स्क्रबिंगला आणि टोनिंगला अजिबातच ऐकत नाही. म्हणजे माझ्या स्किनवरती रॅशेस वगैरे यायला लागतात डिरेक्टली मी जर का स्क्रब केलं तर आणि टोनर लावलं तर. त्यामुळे टोनर तर मी बाहेरचं आणलेलं वापरूच शकत नाही. तर माझ्या कुठल्या स्टेप्स आहेत आणि मी कुठली प्रोडक्ट्स वापरते याची आता सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली स्टेप नेहमी हीच असावी स्किन रुटीनची, ती म्हणजे क्लेन्झिंग. आणि हे माझं क्लेन्झर आहे, ह्याचं नाव आहे एपिसॉफ्ट. ह्या प्रोडक्टचं नाव आहे, फोकसच होत नाही. तर हे एपिसॉफ्ट आहे, जे मला माझ्या डॉक्टरनी, डॉक्टर फरीदा मोदी ह्या माझ्या डर्मॅट आहेत गेली 15-16 वर्ष. आणि बिलीव्ह मी, शी इज द बेस्ट. कारण त्यांनी मला आजपर्यंत वेगवेगळी प्रॉडक्ट्स किंवा कॉस्मेटिक्स या गोष्टी सजेस्टच केल्या नाही आहेत. आणि ज्या 2 गोष्टी त्यांनी मला सजेस्ट केलेल्या आहेत त्याच मी इतकी वर्ष वापरते आहे आणि देवाच्या कृपेने स्किन व्यवस्थित राहते आहे. तर हे त्यांनीच सजेस्ट केलेलं क्लेन्झर आहे. कारण स्किनवरती खूप जास्त हेवी मेकअप असतो, रोज असतो, 14-15 तास मेकअप असतो. कधी कधी आम्ही डे नाईट करतो तर 24 तास मेकअप असतो स्किनवर. आणि लाईट्स असतात, धूळ, पोल्युशन जे काय आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे जे क्लेन्झर आहे एपिसॉफ्ट, हे माझ्या स्किनवरती खूप छान, काय म्हणतो आपण, सेन्सिटिव्ह स्किनसाठी हे खूप चांगलं क्लेन्झर आहे. आणि हे बघा इथे दिलेलं आहे फॉर ड्राय टू सेन्सिटिव्ह स्किन. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट या क्लेन्झरची अशी आहे की स्किन ड्राय करत नाही हे क्लेन्झर मेकअप काढल्यानंतरही. आणि मग त्यानंतर माझा आवडता ब्रँड जो डॉक्टरने सजेस्ट केलेला आहे तो म्हणजे बायोडर्मा. मी बायोडर्माचेच प्रोडक्ट्स यूज करते आणि मी हे कुठलंही पेड कोलॅब किंवा पेड व्हिडिओ नाही आहे हा, पण एक जेन्युइन रिव्ह्यू आहे की मी बायोडर्माचे प्रोडक्ट्सच वापरते, कारण इतकी वर्ष मला ह्याच प्रोडक्ट्सनी तारलं आहे, बिलीव्ह मी. त्यानंतर म्हणजे हे फेस वॉश मी वापरते आणि छान फेस क्लीन झाला आपला की मी टोनर बिनर अशा स्टेप वाईज जात नाही. पण जनरली माझं टोनर हे आहे जे मी घरी बनवलेलं आहे आणि हे फर्मेंटेड राईस वॉटर आहे. कारण फर्मेंटेड राईस वॉटरमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स असतात जे आपल्या स्किनसाठी, आपल्या केसांसाठी खूप गरजेचे असतात. स्किनचे सेल्स आपल्या खूप छान राहतात, स्किन इलॅस्टिक राहते. तुम्हाला हे जे दिसत असेल प्लम्प स्किन जे दिसते, तर हे खूप महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे माझ्या स्किन रुटीनमधलं. आणि तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये मी जो फेस पॅक दाखवणार आहे त्यामध्ये सुद्धा मी हे यूज करते. तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि मग येते मॉइश्चरायझिंगची स्टेप आणि सिरियस. मी बायोडर्माचं हे इंटेन्सिव्ह बॉम्ब
हेच मॉइश्चरायझर वापरते गेली अनेक वर्ष आणि मग मला मेकअपच्या आधी वेगळं काही लावण्याची गरजच पडत नाही, कारण हे मॉइश्चरायझर लिटरली 24 तास तुमची स्किन हायड्रेटेड ठेवतं आणि हे स्टिकी पण नाही आहे. आत्ता पण मी तेच लावलेलं आहे. एक छान ड्यूई लुक येतो आणि मेकअप तुमचा छान बसतो आणि हे माझं खूप फेवरेट आहे, कारण ह्याला कुठलाही फ्रेग्रन्स पण नाही आहे आणि मला वेगवेगळ्या फ्रेग्रन्सचा भयानक त्रास होतो, मायग्रेन होतं. तर दिस इज माय मॉइश्चरायझर. आणि त्यावरती सनस्क्रीन जी मी यूज करते ती ही 2 आहेत. अगेन एपिसॉफ्ट एक आहे आणि हे लशिल्ड नावाचं सनस्क्रीन आहे. हे पण डॉक्टरनीच मला प्रिस्क्राईब केलेलं आहे. कुठल्याही दुकानात जाऊन किंवा कुठेही एक फॅन्सी व्हिडिओ बघितला की घेतलं असं मी करत नाही. तर हे SPF 40 आहे आणि हे SPF 50+ आहे. सो डिपेंडिंग अपॉन द सन आणि डिपेंडिंग अपॉन द सीझन बेसिकली मी माझी ही सनस्क्रीन्स चेंज करते, कारण बरेचदा असं होतं की हे जे 50+ आहे ना, हे मी शक्यतो उन्हाळ्यात वापरते आणि हे इतर सीझन्समध्ये. तर होतं असं की ह्युमिडिटी वाढली सीझनमध्ये किंवा ह्युमिडिटी क्लायमेटमध्ये खूप असली तर स्किन ना अशी थोडीशी चिपचिपी होते आणि पोर्स आपले क्लॉग होतात. तर मग त्यानुसार मी हे लशिल्ड यूज करते आणि जेव्हा खूप ड्राय वेदर असेल, उन्हाळा वगैरे असतो किंवा छान सूर्य आहे, तेव्हा मी हे यूज करते एपिसॉफ्ट. आणि बिलीव मी, टू बी व्हेरी फ्रँक, कुठलंही सनस्क्रीन लावून तुम्ही टॅनिंग टू बी व्हेरी फ्रँक टाळू शकत नाही, कारण टॅनिंग हे होतंच. पण ह्यानी काय होतं तर तुमच्या स्किनचे जे सेल्स असतात, म्हणजे सुरकुत्या येणं टॅनिंगमुळे किंवा हेवी लाईट्समुळे तुमची स्किन जी डॅमेज होते, त्या डॅमेजपासून तुम्हाला हे सनस्क्रीन्स असतात थोडीशी मदत करतात, एवढंच आहे. त्यामुळे घरातल्या घरातसुद्धा जे LED लाईट्स असतात ते चांगले नाहीत. त्यामुळे सनस्क्रीन हे आपल्या रुटीनमध्ये असावं. सकाळी छान अंघोळ झाली की मॉइश्चरायझर लावावं आणि सनस्क्रीन. आणि हो, मी सिरम्स वगैरे यूज करत नाही. फेसची जी व्हायटमिन C किंवा रेटिनॉल वगैरे जी सिरम्स असतात ती मी वापरत नाही, कारण मला भयानकच इरप्शन्स यायला लागले. मला वाटतं तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल की विटॅमिन C सिरम लावलं की छोटं छोटं पुरळच यायला लागतं आणि नंतर ते पेनफुल व्हायला लागतं. त्यामुळे मी म्हटलं नकोच, काही सोस नाही आहे मला विटॅमिन C किंवा रेटिनॉल. देवाच्या कृपेने जे काही घरात अवेलेबल आहे त्यांनी माझं चाललेलं आहे आणि मी तेच करते. तर ही आहेत माझी 2 सनस्क्रीन्स. आणि आता स्किन केअर म्हटलं की आपण फक्त फेस तर नाही म्हणू शकत, ओव्हरऑल बॉडीची स्किनसुद्धा येते. तर हे बाथ अँड बॉडी वर्क्सचं माझं बॉडी लोशन असतं. हे मी हातापायांना लावते, बॉडीला लावते बॉडी लोशन. आणि त्याचबरोबर हे बॉडी बटर आहे. म्हणजे बॉडी शॉपची सगळीच बॉडी बटर्स मला खूप आवडतात, कारण माझी बॉडीची जी माझी स्किन आहे ती जरा पटकन जास्त ड्राय पडते. त्यामुळे मला दिवसातनं 1-2दा जास्त मॉइश्चराईज करावी लागते माझी स्किन. आणि त्यामुळे ह्या 2 गोष्टी आहेत ज्या मी फॉलो करते. आणि त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट, जर का छोटंसं पुरळ आलं किंवा काही छोटे छोटे ॲक्नेज वगैरे आले तर मी ही क्लिंडॅक ही ट्यूब वापरते. मला हे फोकसच होत नाही आहे, गॉड नोज वाय. मला डॉक्टरांनीच ही प्रिस्क्राईब केलेली आहे. दिस इज क्लिंडामायसिन फॉस्फेट. हे जिथे जिथे पिंपल किंवा काही ॲक्ने येईल ना, तिथे फक्त छोटे छोटे असे डॅब करायचे आणि रात्री झोपून जायचं, बाकी काहीही करायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पिंपल झाल्यावर टेन्शन तर अजिबातच घ्यायचं नाही, कारण हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे पिंपल्स मोस्टली येतात, मुलांना मुलींना दोघांनाही. आणि आपण जर का टेन्शन घेतलं की अरे बापरे पिंपल आलं आहे, तर आपल्या बॉडीतला कॉर्टिझॉल हा हॉर्मोन वाढतो आणि त्याने इरप्शन्स अजून येतात. आणि माझ्या बाबतीत हॉर्मोन्स वगैरे तर सोडाच, माझ्या बाबतीत प्रॉब्लेम असा आहे की मी लॅक्टोस इंटॉलरंट आहे. त्यामुळे माझ्या सगळ्यात आवडीच्या गोष्टी, दही, ताक, आईस्क्रीम ह्या मी खाऊ शकत नाही रेग्युलर बेसिसवर, कारण मी जर आज ताक प्यायले तर मला पुढच्या 2 दिवसात लगेच छोटे छोटे ॲक्नेज यायला लागतात. मी इतकी इंटॉलरंट आहे सगळ्या ह्या डेअरी प्रॉडक्ट्सला. आणि कधी कधी राहवत नाही म्हणून मग आईस्क्रीम खातेच आणि झालं मग काय 2-4 दिवस मला कंटिन्यू ॲक्ने येत राहतात छोटे छोटे. पण म्हटलं नको, कशाला सतत करावं, म्हणून मी हल्ली पूर्णपणे डेअरी प्रॉडक्ट्स टाळते आहे. तर येस, क्लिंडामायसिन हे माझं सेवियर आहे. रात्री लावलं की सकाळी माझे छोटे छोटे ॲक्नेज बसलेले असतात. अगेन हे मला प्रिस्क्राईब केलेलं आहे, मला उगाच
आवडलं किंवा कोणी सांगितलं म्हणून मी हे वापरत नाही आहे. स्किनच्या बाबतीत कधीच कोणी सांगितलेलं ऐकू नका. तुमची डर्मॅट जी असते त्या डर्मॅटला तुमच्या माहीत असतं की तुमची स्किन कशी आहे, त्यामुळे डॉक्टरचं ऐका. त्यानंतर आपली स्किन म्हणजे आपल्या आयब्रोज किंवा एकूणच सगळ्या गोष्टी आल्या. सो माझ्या आयब्रोजसाठी आणि लॅशेसच्यासाठी मी हे विश केअरचं एनहॅन्सिंग फॉर्म्युलावालं ब्राव अँड लॅश ग्रोथ सिरम वापरते. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की यांच्या या सिरमबरोबर हे मस्त असं ॲप्लिकेटर आहे, त्यामुळे तुम्ही हे छान असं तुमच्या लॅशेसला ऑइल लावून असं मस्त फिरवू शकता मस्कारासारखं. आणि त्याचबरोबर हे तुमच्या लॅशेसला पण असं ऑइल छान रात्री झोपताना लावू शकता. आणि ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हे पूर्ण व्हेजिटेरियन आहे एकतर, आणि ह्याला पण फार फ्रेग्रन्स असं नाही आहे. आणि खूप मस्त प्रोडक्ट आहे, मला आवडलं. हे बऱ्याचशा ऑनलाईन पोर्टल्सवरती अवेलेबल आहे इझिली. तर येस, विश केअरचं हे लॅश आणि ब्राउजचं ऑइल आहे जे मी वापरते. आणि हां, त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी खूप गरजेची असते ॲक्च्युली. तुम्हा सगळ्यांनाच लिम्फॅटिक ड्रेन मसाज कितपत माहीत असेल मला माहीत नाही. सो बेसिकली मुली किंवा मुलं, कोणालाही, मुलींना जास्त होतात या गोष्टी. आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपला हा फेस इथून पूर्ण पफी झालेला असतो, म्हणजे अशी मान, चेहरा, गाल, डोळे सगळं सुजलेलं असतं. तर दॅट इज बिकॉज ऑफ वॉटर रिटेन्शन. म्हणजेच काय, तुमचे लिम्फॅटिक ड्रेन्स जे आहेत ते पूर्णपणे भरलेले असतात झोपून उठल्यावर. आणि जसं बॉडीला चलनवलन आपल्या असतं तसं आपल्या फेसला पण चलनवलन असायला हवं. फेशियल योगा त्यासाठी खूप गरजेचा आहे, जो मी करते. 2-3 गोष्टी आहेत ज्याचा मी व्हिडिओ करीन नंतर, की मी माझ्या फेशियल एक्सरसाइजेस कुठल्या कुठल्या करते, ज्याने तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फिलर्स वापरायची गरज पडणार नाही, बोटॉक्स वापरायची गरज पडणार नाही, आणि कुठल्याही कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सची गरज पडणार नाही. सो मी त्याचाही एक व्हिडिओ बनवणार आहे. पण लिम्फॅटिक ड्रेन मसाज हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आपल्या सगळ्यांचा फेस जास्त काळ तरुण किंवा फ्रेश दिसावा म्हणून, आणि पफीनेस जावा ह्यासाठी. तर हे आपले लिम्फॅटिक पॉईंट्स आहेत काही, हे आणि इथे लिम्फॅटिक ड्रेन असतो आपला डबल चिन, म्हणजे ही जी चिनच्या खालची ही जी जागा आहे, इथे सगळ्यात जास्त आपलं ड्रेन साचलेलं असतं. तर त्याला ड्रेन करण्यासाठी मसाज करणं खूप गरजेचं असतं. तर हे बघा, हे एक निसर्ग हर्ब्सचं माझ्याकडे फेस ऑइल आहे. हे ऑरेंज अँड टर्मरिक फेस ऑइल आहे आणि खूप माइल्ड आहे, खूप छान आहे, आणि यांनी खरंच स्किन खूप छान ग्लो होते. सुलेखा ताईच्या कार्यक्रमामध्ये मी गेले होते तिच्या पॉडकास्टला, तेव्हा मला निसर्ग हर्ब्सचं हे गिफ्ट मिळालं होतं आणि ते मी आजही वापरते आहे. तर ह्यातलं मी तुम्हाला छोटंसं प्रात्यक्षिक करून दाखवते. मी 2 पंप हे ऑइल घेतलेलं आहे माझ्या हातावर. मी हे ऑइल माझ्या फेसला लावते आहे. फेसला लावलं हे ऑइल. आणि आता माझ्याकडे हा आहे ग्वाशा स्टोन. सो बेसिकली तुम्ही हाताने सुद्धा ड्रेन करू शकता आणि ह्या स्टोननी सुद्धा ड्रेन करू शकता. तर मी आता हाताने आधी दाखवते आहे तुम्हाला, कारण हा स्टोन पण मला कधी कधी रेडनेस देतो फेसला, त्यामुळे. सो दिस इज ग्रीन जेड स्टोन. ह्यातलाच रोज क्वार्ट्स पण येतो, पिंक कलरचा असतो, तोही तुम्ही वापरू शकता. मला हा ग्रीन कलर समाऊ आवडला म्हणून मी घेतला आहे. सो सगळ्यात आधी फेसला नॉर्मल प्रेशरनी, बोटांनी इथपर्यंत प्रेस करून घ्यायचं. कपाळातनं हे ड्रेन, समजा इथे काही असेल तर तुम्ही खेचून हे इथे आणायचं आहे. इथे छान हे ड्रेन करायचं. हे पॉईंट्स ॲक्टिवेट करायचे बेसिकली आधी. त्यानंतर हेच ड्रेन इथे खेचून घ्यायचं आहे, कारण इथे आपला दुसरा पॉईंट असतो कानाच्या जवळ. सो हे खेचून घेतलं मी, आणि त्यानंतर हेच ड्रेन मी खाली सोडून माझ्या कॉलर बोनमध्ये टक केलं आहे. जवळजवळ कॉलर बोनमध्ये टक करायचं, कारण पूर्ण खाली घेऊन हे टक करायचं. आणि हे जे आपण करतो ना, हे पण इकडचं ड्रेन काढण्यासाठी आहे ॲक्च्युली. सो फेस हा पूर्ण घ्यायचा ड्रेन, इथे जे काही येते खाली आणायचं. परत हे करायचं, इथे प्रेशर पॉईंटला नॉर्मल प्रेशरने ॲक्टिवेट करून खाली घ्यायचं आणि हे खाली आणायचं. हे इथे घ्यायचे असे हे 2 पॉईंट्स,
आणि हे मी अजिबात जोरात करत नाही आहे, हे खूप नॉर्मल प्रेशरने मी करते आहे. ह्याच्याने स्किन छान लिफ्ट होते, प्लम्प होते. आणि हे जर तुम्ही रेग्युलरली केलं झोपण्याआधी किंवा उठल्यावर तर तुमची स्किन छान प्लम्प्ड राहू शकते, छान ब्लड सर्क्युलेशन होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते तुमच्या फेसला खूप गरजेचं असतं. सो अशा प्रकारचा साधारण लिम्फॅटिक ड्रेन मसाज मी करते. आणि आता जर का तुम्हाला स्टोन यूज करायचा असेल तर हे ह्या प्रकारे हे पकडून साधारण वरती इथून पण हे बघा, हे जे आहे हे छान इथे पकडून वरती. हा पोर्शन आहे, हा अशा प्रकारे वापरायचा. हे जर तुम्ही रोज केलत ना किंवा आठवड्यातनं निदान 2दा-3दा तुम्हाला स्वतःला तुमच्या स्किनचं टेक्स्चर जाणवायला लागेल वेगळं, बदललेलं. आणि प्लम्प्ड वाटेल स्किन. तुम्हाला कुठल्याही कॉस्मॅटिक ट्रीटमेंट्सची खरंच गरज पडणार नाही. आणि मला असं वाटतं की शेवटी हे बघा, ह्या केमिकल प्रोसिजर्स असतात ज्या तुमच्या फेसवर होतात, तर देवाच्या कृपेने काहीतरी चांगलं तुम्हाला मिळालेलं आहे, तर ते का वाया घालवायचं. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करायलाच जात नाही. आणि ॲलर्जीचे सगळ्याची, त्यामुळे घरातल्या घरात जे मला करता येईल ते मी करते आणि मला त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतात. सो येस, दिस इज गॉशा. आणि हे तुम्हाला जे दाखवलं निसर्ग हर्ब्सचं ते ऑइल मी खूप रेग्युलरली यूज करते. सो हे पण माझ्या स्किन केअर रुटीनमधला खूप एक महत्त्वाचा हा माझा खूप महत्त्वाचा एक फॅक्टर आहे माझ्या स्किन केअर रुटीनमधला. आणि त्याचबरोबर जर मला इन्सेक्ट बाईट्स खूप होतात, म्हणजे जिथे कुठे जाईन मी तिथे मला काही ना काहीतरी चावतच असतं. तर त्यामुळे माझ्याकडे हे औषध कॅलड्रिल हे नेहमी माझ्याजवळ असतं माझ्या बॅगमध्ये. कारण मी जिथे शूट करते तिथे आजूबाजूला खूप झाडं आहेत, जवळजवळ जंगलच आहे. त्यामुळे तिथनं पण काही गोष्टी मला रॅशेस किंवा चावतात. सो त्यामुळे कॅलड्रिल माझ्याकडे असतं. मग कॅलड्रिल मी अगदी माझ्या चेहऱ्यावर पण कधी काही रॅश आली तर त्यासाठी वापरते. ह्यानी स्किन छान थंड होते. आणि स्किनला जर दाह होत असेल, दाह सुटलेला असेल तर ते पण ह्याच्याने छान थंड होतं. आणि हे एक छान अँटी ॲलर्जिक लोशन आहे जे मी वापरते. त्याचबरोबर रोजचा लिप बाम मी इनिसफ्री नावाचा हा जो ब्रँड आहे त्यांचा लिप बाम यूज करते. आत्ता पण इनफॅक्ट मी हाच लिप बाम लावलेला आहे. हा खूप छान असा माइल्ड, सो लिपस्टिक लावली नाही ना तरीसुद्धा ऑन द गो तुम्हाला काही पटकन जायचं असेल तर हा लिप बाम खूप छान गोष्ट आहे. मी नेहमी हा कॅरी करते माझ्याबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कुठल्याही इतर कॉस्मेटिक्सवरती बिलीव करत नाही. कारण लहानपणी मी खूप मोठी चूक केली होती, म्हणजे काही वर्षांपूर्वी, की मला वाटलं होतं की आपण पण गोरं व्हावं. आणि मग मी खूप फेशियल वगैरे जाऊन केले होते आणि खूप प्रॉडक्ट्स चुकीची लावली होती स्किनला, ज्याने माझ्या स्किनवर खूप इरप्शन झाली. पण आपण त्या न कळत्या वयामध्ये असतो. आणि आय एम शुअर तुमच्यापैकी पण बरेच जण असे असतील की ज्यांना एक कॉम्प्लेक्स येतं की मी सावळी काय, मी काळी काय. आणि मलाही सेम वाटायचं, कारण मी गोरी नाही, मी सावळी आहे, मी डस्की टोनमध्ये आहे. पण ती जेव्हा मी चूक केली तेव्हा मला कळलं की ही चूक करता कामा नये. कारण आपण जसे आहोत, देवाने आपल्याला जसं ठेवलेलं आहे त्यात आनंदी राहावं. मी फक्त एका गोष्टीची काळजी घेते, ती म्हणजे जो कुठला रंग असेल माझा, त्या रंगामध्ये माझी स्किन हेल्दी राहावी, ह्यासाठी मी खूप काळजी घेते. तर माझं एवढंच म्हणणं आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना, मित्रांना, जे कोणी माझा व्हिडिओ बघतील, की प्लीज तुम्हीसुद्धा उगाच रंगाच्या मागे लागू नका. तुमचा रंग जो कुठला देवाने तुम्हाला दिलेला आहे तो छान आहे. आणि फक्त तुमची स्किन हेल्दी कशी राहील ह्याकडे लक्ष द्या.
तर 2-3 छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगेन ज्या मी वापरते, की आता तुम्हाला जर का टॅनिंग झालं, जे मला खूप होतं, म्हणजे माझ्या हाताचा स्किन टोन आणि माझा फेस आणि बॉडीचा टोन हा कम्प्लीट वेगळा आहे. कारण मला जरा पण उन्हात गेले की मी भाजते, मी जळून जाते. तर त्यामुळे हाताला जे माझ्या टॅनिंग होतं ते मी बेसनाच्या पिठानेच काढते. बेसन आणि नीरचं जे दूध असतं, कच्चं दूध, त्याच्याने मी ज्या दिवशी शूट होईल माझं त्या दिवशी मी घरी येऊन पहिले हे असे पॅक्स हाताला आणि चेहऱ्याला लावून बसते. आणि जर लगेचच्या लगेच केलं ना तरच स्टॅनवरती फरक पडतो. नाहीतर बरेचदा मी असं बघितलेलं आहे की तुम्ही 4 दिवसांनी जाल टॅनिंग काढायला कुठल्या तरी छान सॅलॉनमध्ये वगैरे, तर ते निघत नाही. आणि केमिकल ट्रीटमेंट्स आहेत, उगाच ब्लीच वगैरे करायचं त्यापेक्षा घरामध्ये आहेत ना, आपल्या किचनमध्येच बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर त्या मी वापरते. आणि दुसरी गोष्ट, मी टोमॅटोचा ज्यूस लावते, मी काकडीचा ज्यूस लावते, मी बटाट्याचा ज्यूस लावते. सो हे सगळं मिक्स करते आणि कापसावरती घेऊन जनरल लावते. आणि जर पफिनेस अजून असेल, काढायचं असेल, तर मी ही एक गोष्ट इथे बनवते नेहमी. आता हा नॉर्मल बर्फ नाही आहे, ह्यामध्ये राईसचं फर्मेंटेड वॉटर आहे, जे मी माझ्या आईस क्यूबच्या ट्रेमध्ये सुद्धा मी फर्मेंटेड राईस वॉटर भरून ठेवलेलं आहे. तर कसं होतं की जर का आपल्याला टोनिंग पण छान करायचं आहे स्किनला, जे मी ह्यामध्ये नेहमी भरून ठेवलेलं असतं, तर त्याच्याच आईस क्यूब्स पण आहेत. तर ती एक क्यूब फिरवली सकाळी चेहऱ्यावरनं की आय एम डन, मला फार काही करण्याची गरज पडत नाही. मग फक्त मॉइश्चरायझर लावायचं आणि शूटला जायचं, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून. तर येस, हे सगळे माझे प्रॉडक्ट्स होते जे मी जनरली यूज करते. आणि माझं स्किन केअर रुटीन हेच आहे की सकाळी उठल्यावर छान आंघोळ केल्यावर माझ्या बायोडर्माच्या फेस वॉश करते, मॉइश्चरायझर लावल्यावर सनस्क्रीन. आणि फार काही मी चेहऱ्यावर लावत नाही, तुम्ही बघितलं असेल तर. मोजून हे एक मॉइश्चरायझर आहे जे मला तारतं. सो मी ह्याच गोष्टी करत असते, हे लावते जास्तीत जास्त, चोपडते स्किनवर. आणि माझे हे सनस्क्रीन जे 2 डॉक्टरांनी दिलेले आहेत ते. आणि आता मी तुम्हाला नेणार आहे माझ्या किचनमध्ये, जिथे मी तुम्हाला दाखवणार आहे की मी घरच्या घरी फेस पॅक कसा बनवते, ज्याने माझी स्किन खरंच खूप नीट राहते असं मला तरी वाटतं. आणि ड्राय पडत नाही, छान एक्सफॉलिएट होते. तर घरातल्या घरात कुठल्या इन्ग्रेडियंट्सपासून मी माझा फेस पॅक कसा बनवते हे बघूया, चला. आपल्या स्वयंपाकघरातच खरं तर सगळं काही दडलेलं आहे. मी लहानपणापासूनच पार्लर किंवा सॅलॉनमध्ये फारशी गेलेच नाही आहे, कारण आजी किंवा आई घरामध्ये ह्याच सगळ्या गोष्टी करून मला चांगलं चोपडून काढायच्या संडेला. आणि त्यातल्याच काही गोष्टी मी आता घरी करत असते. त्यातलंच एक एक्झाम्पल आहे हा फेस पॅक. कसं आहे ना, आपण मोठमोठ्या ब्रँड्समध्ये जातो आणि त्यांच्याकडनं हे विकत घेतो, त्यापेक्षा घरीच करा ना. सध्या खूप मोठाले ब्रँड्स आयुर्वेदिक या नावाखाली अशाच या गोष्टी खूप महाग विकत आहेत. त्यापेक्षा आपण घरीच बनवलं तर खूप छान नाही का, आणि स्वस्तात पण होऊन जातील गोष्टी. त्यामुळे तुम्ही पण या गोष्टी नक्की घरी करून बघा. आता फेस पॅक मस्त थंड झालेला आहे फ्रीजमध्ये, आणि आता मी तो लावणार आहे स्किनवरती. खूप मस्त वाटतंय थंड थंड. असा व्यवस्थित थिक लेअर लावते मी स्किनवरती. मानेला पण लावते, कारण नाहीतर मग डिफरन्स दिसू शकतो ना. आता फेस पॅक लावून झालेला आहे. आता मी एक 15-20 मिनटं ठेवीन हा ड्राय होईपर्यंत, आणि त्यानंतर फेस कसा दिसतोय ते तुम्हीच बघा. आता मी फेस पॅक धुवून आली आहे आणि स्किन बऱ्यापैकी छान फ्रेश वाटते मला. मॉइश्चराईज पण वाटते, कारण दूध वगैरे व्यवस्थित घातलेलं होतं मी त्यामध्ये. आणि आता मी लावणार आहे हा शीट मास्क. मी हा लावून छान झोपून जाणार आहे. आता जरा दुपारची झोप काढणार आहे. आणि हा शीट मास्क मी आणलेला आहे हाँगकाँगवरून.
मी जिथे जिथे फिरायला जाते तिकडनं मी ह्या अशा गोष्टी घेते, कारण शक्यतो म्हणजे बरेचदा बाहेरच्या देशांमध्ये किंवा बाहेरच्या शॉप्समध्ये गेलं ना तर तिथे सेन्सिटिव्ह स्किनसाठी किंवा माइल्ड असलेली प्रॉडक्ट्स खूप मिळतात बाहेर. तर मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा मी घेऊन येते. तर आता हे आहे फर्मिंग आणि मॉइश्चरायझिंग शीट मास्क. तर मी हे लावणार आणि झोपून जाणार. आणि हो, मी माझा जो फेस पॅक लावला होता ते काढण्यासाठी हे वापरले. जे जनरली मी फेस पॅक्स लावल्यावरती काढण्यासाठी हेच वापरते. हे छान असं फरचं एक माझ्याकडे आहे. हे बघा, हे बघा फोकस झाला आहे. तर मी हे वापरते. शक्यतो असे खसा घासायचा नाही फेस, नाहीतर इरिटेशन होऊ शकतं. हे छान असा पुसून काढायचा सगळा फेस पॅक. आणि त्यानंतर आता मी हे शीट मास्क लावणार आहे. तर अशा प्रकारे आज मी माझं स्किन केअर रुटीन काय असतं हे तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर केलेलं आहे. मी कुठले प्रॉडक्ट्स वापरते माझ्या स्किनसाठी ते पण मी तुमच्याबरोबर सगळं शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडलेला असेल. आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला DM करा, मला कमेंट्समध्ये कळवा आणि मी तुम्हाला ते व्लॉग्स बनवून दाखवीन. ह्यानंतर मी हेअर केअरचा सुद्धा व्लॉग बनवणार आहे. तर माझे व्लॉग्स असेच बघत राहा आणि तुम्ही जे प्रेम देते तेही प्रेम असंच देत राहा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलला. बेल आयकनसुद्धा हिट करा, जेणेकरून मी नवीन ब्लॉग टाकल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि माझ्या यूट्यूबच्या या चॅनलमध्ये असेच सगळेजण जोडलेले राहा. आपण खूप छान छान ब्लॉग्स बघणार आहोत यापुढे पण. आणि मला असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.